आज आपण वटपौर्णिमेनिमित्त मंगळसूत्र बनवणार आहोत। त्यासाठी आपण 2 हिरवे कलरचे कुंदन घेतलेले आहेत, 2 गोल्डन कलरचे मोती, व्हाईट मोती, गोल्डन कलरचे 0 साइजचे मोती, हिरवे कलरचे क्रिस्टल, मोत्याची चक्री, 0.3 mm वायर, 18 गेज वायर आणि व्हाईट मोती। आता सगळ्यात पहिल्यांदा हिरवा कुंदन घेऊन त्याला 0.3 mm च्या वायरनी बांधून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये व्हाईट कलरचे मोती आपल्याला टाकायचे आहेत आणि त्या व्हाईट कलरच्या मोत्यांचा सर्कल आपल्याला त्या ग्रीन कलरच्या कुंदनच्या भोवती करायचा आहे। त्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करू शकता। बघू शकता आपण कशा प्रकारे त्याचा मोत्यांचा गोल कुंदन भोवती केलेला आहे आणि आता वायर पहिल्या मोतीमधून ओढून घ्यायची आहे, म्हणजे तो गोल व्यवस्थित आपल्या कुंदन भोवती बसतो आणि आता एक एक मोती आपण त्या कुंदन भोवती बांधून घ्यायचा आहे। कुंदनला साइडनी खाचा असतात, त्या खाचेमधून वायर टाकायची, बाहेर काढून मोती भोवती गुंडाळून परत त्या खाचेमधून घालायची। असे करून एक एक मोती आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे। आता एक एक मोती व्यवस्थित बांधून झाल्यानंतर तीच वायर खालच्या साइडला मध्यभागी ओढून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला एक ग्रीन कलरचा क्रिस्टल टाकायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण तो क्रिस्टल टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आता आपण एक लॉकिंग बीड घेत आहे आणि तो लॉकिंग बीड थोडासा वरच्या साइडला ओढून परत क्रिस्टलमधून आपल्याला वायर काढायची आहे, म्हणजे तो लॉकिंग बीडनी आपला तो क्रिस्टल लॉक होतो आणि तिथे आपलं सुंदर असं एक लटकन तयार होतं। त्याच नंतर ते पूर्णपणे आपल्याला बांधून घ्यायचे आहे, हलू नये म्हणून त्याच्या साइडने गोल करायचे आहेत। आता त्यानंतर आपण गोल्डन कलरचे जे मणी असतात ते 3 मणी घेऊन ते क्रिस्टलच्या साइडला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण बांधून घ्यायचे आहेत। जसे आपण व्हाईट मोती केलेले आहेत तसेच आपण आता गोल्डन मोती सुद्धा त्याच प्रकारे बांधून घेणार आहोत। एक एक मोती आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे। व्हाईट मोतीच्या साइडला बरोबर गोल्डन मोती आला पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित हातामध्ये ते गोल्डन मोती आपल्याला जिथे बसवायचे आहेत ते पकडायचे आणि एक एक मोती आपल्याला बांधून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या साइडला सुद्धा आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे, म्हणजे आपलं सुंदर असं मोत्याचं पेंडंट तयार होतं। मोती आणि कुंदनचं पेंडंट सुंदर असं तयार होईल। ही सगळी प्रोसेस करत असताना आपण जेव्हा वायर ओढून घेतो तेव्हा ती आपल्याला पूर्णपणे टाईट अशी ओढून घ्यायची आहे, म्हणजे आपली मोती कुठेच हलत नाहीत, लूज पडत नाहीत। ते मोती एकदम टाईट बसल्यामुळे आपल्या पेंडंटला खूप सुंदर असा शेप येतो, आकार येतो। त्यामुळे वायर ओढताना नेहमी अशी टाईट अशी ओढावी। आता तुम्ही बघू शकता की आपलं किती सुंदर असं पेंडंट तयार झालेलं आहे। त्याचप्रमाणे मी दुसरं सुद्धा पेंडंट बनवून घेतलेलं आहे। आता आपल्याला 18 गेजची वायर घ्यायची आहे, एका साइडनी कर्व करून घ्यायची आहे ती आणि त्यामध्ये आता त्या 18 गेजच्या वायरमध्ये आपल्याला स्टोनचं जी चक्री येते ती घालायची आहे। त्यानंतर एक मोत्याची चक्री, त्यानंतर हिरव्या कलरचा क्रिस्टल, ग्रीन क्रिस्टल, परत मोत्याची चक्री, त्याच्यानंतर स्टोनची चक्री आणि त्यानंतर एक गोल्डन कलरचा मणी आणि त्यानंतर आपण जे पेंडंट बनवलं होतं ते आता व्यवस्थित आपल्याला 18 गेजच्या वायरवरती बांधून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा एक राऊंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर
ती वायर परत आपल्याला मोत्यांमधून घालून व्यवस्थित ते पेंडंट वायरवरती बांधून घ्यायचं आहे. आणि परत पहिल्याप्रमाणे जशी आपण प्रोसेस केली होती त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला सुद्धा प्रोसेस करायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मध्ये मध्ये आपण एक रेड कलरचा क्रिस्टलसुद्धा टाकलेला आहे. रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन खूप छान दिसते, त्यामुळे इथे मी रेड कलरचा क्रिस्टलसुद्धा वापर केलेला आहे. आणि आता दुसरं पेंडंट आपण बांधून घेत आहोत आणि सेम डिझाईन दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे. आणि मग आपलं सुंदर असं पेंडंट तयार होत आहे. मंगळसूत्रासाठी सुंदर असं पेंडंट तयार होत आहे. पेंडंट तयार झाल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला कर्व करून घ्यायचा आहे. जसं आपण पहिल्या वेळेस घेतला होता तसाच दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला कर्व करायचा आहे आणि ते लॉक करायचं आहे. आणि लॉक केल्यानंतर आपल्याला सुंदर असं पेंडंट मिळतं. आणि ते थोडंसं सेट करून थोडी वायर कुठे वाकडी असेल तर व्यवस्थित करून घ्यायची. आणि त्यानंतर आपले जे मंगळसूत्राची चेन असते ती त्या पेंडंटना अटॅच करूया. आपले जे रिंग्स येतात ते रिंग्स घालून आपल्याला रिंग्समध्ये मंगळसूत्राची वायर घालून आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकता किती सुंदर असं आपलं वटपौर्णिमेनिमित्त असं स्पेशल असं मंगळसूत्र बनवून तयार आहे. किती साधं सोपं आणि सरळ खूप छान असं हे मंगळसूत्र बनतं. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हे मंगळसूत्र तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.